मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरणी मुख्य आरोपी जयदीप आपटेची कोठडी संपणार। आज मालवण न्यायालयामध्ये करणार हजर, तर चेतन पाटीलला जामीन नाहीच। तुरुंगातील मुक्काम 6 दिवसांनी वाढला। राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांकडून आज निवडणूक तयारीचा आढावा। विधानसभा निवडणूक वेळेत होणार असल्याचं जवळपास निश्चित। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 21 ऑक्टोबरला, तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी 12 नोव्हेंबरला। मशाल आणि तुतारी चिन्हावरच विधानसभा निवडणूक लढवावी लागणार। नांदेडमध्ये भाजपचा काँग्रेसला आणखी एक धक्का। आमदार मोहन हंबर्डेंनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट। हंबर्डे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। दगडूशेठ चरणी देसाई दानवेंची गळाभेट। जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण। रोहित पवार यांची चौकशी करावी, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची मागणी। जरांगेंचे सर्व कार्यक्रम रोहित पवार यांच्या वॉर रूम मधून चालतात, हाकेंचा आरोप। धनंजय सावंत यांच्या घरासमोर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। आंबी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू। भाजप नेते आशिष देशमुख यांचा सुनील केदार यांच्यावरून सहकार मंत्रालयावर निशाणा। केदार यांच्यावरती कारवाई करण्यास सहकार विभागानं दिरंगाई केल्याचा देशमुखांचा आरोप। अनंत चतुर्दशीच्या रात्री पश्चिम रेल्वेच्या विशेष लोकल चर्चगेट ते विरार विशेष लोकल सोडणार। विसर्जन करून घरी परतणाऱ्या भाविकांना दिलासा। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये फुलं शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मिळणार लाभ, तर आधार प्रमाणीकरणासाठी आता 18 सप्टेंबर पर्यंतची मुदतवाढ। अमरावतीमध्ये मालवाहू टेम्पोमधून 20 ते 30 प्रवाशांचा जीवघेणा प्रवास। टेम्पोला लटकून प्रवास करतानाचा व्हिडिओ समोर, वाहतूक विभागाचं साफ दुर्लक्ष। पुण्यात सारथीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन। पीएचडीच्या संशोधनासाठी 100% अनुदान मिळावं, यासाठी विद्यार्थी आक्रमक।